आणि नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पानमळ्याची शेती केली जाते। मात्र आपण जर बघितलं तर यावर्षी पानमळ्याची मोठी वाताहत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी चाभरा या गावात आहे। आता खरं तर या पानमळ्याचं मोठं सीझन आहे। खरं तर मोठं उत्पन्न शेतकऱ्यांना या पानमळ्यातून मिळत असतो आणि विशेष करून या चाभरा गावात 50 ते 60 मळे असे आहेत। दरवर्षी जे आहे ते शेतकरी पानमळ्यातून आपली आर्थिक उन्नती साधत असतात। मात्र यावर्षी झालेली अतिवृष्टी, हवामानात झालेले बदल त्यामुळे जे आहे ते पानमळ्याची अतिशय वाताहत झाल्याचे चित्र पाहायला मिळतो। खरं तर हे पान आहे, मात्र आपण बघतोय हे पान पूर्णपणे पिवळं पडलंय। जर आपण अजून समोर जाऊन बघितलं तर हे पान जे आहे ते पूर्णपणे वाळून गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ही वेल आहे, मात्र आता जे दृश्य बघतोय ही वेल आहे का असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। खरं तर इथली पानमळ्याची जी आहे ते मोठी मागणी अनेक भागांमध्ये पाहायला मिळते। अहमदनगर असेल, परभणी असेल, तेलंगणा भागात या गावातील पानमळ्याची विक्री होत असते। मात्र आता जे आहे ते प्रादुर्भावामुळे हे शेतकरी अडचणीत आलेत। आपण शेतकऱ्यांना काय नाव आहे, कशा प्रकारे या पानमळ्यावर रोगराई पडली? माझं नाव रवींद्र आनंदराव कल्याणकर देशमुख। आम्ही पानमळ्याची शेती जवळपास आमच्या पूर्वजापासून घेतोय। जसं मी शेताकडे आहे म्हणजे 25-1 वर्ष झाले, तेव्हापासून तर कंटिन्यूच आहे। पण ह्या वर्षी असं सीझन आहे, पावसाचं वातावरण आणि थंडीची लाट, त्याच्यामुळं पूर्ण पानमळा जायच्या मार्गे आहे। 75% पानमळा गेला आहे, 25% उभा आहे, तो पण समजा हळूहळू जायला आहे असं चित्र दिसतंय। आता तुमची काय मागणी आहे, काय केलं पाहिजे शासनानं, प्रशासनानं? प्रशासनाची हीच मागणी आहे की आम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे। कारण की पानमळ्याचा खर्च म्हणजे 5 एकर केळीला जेवढं खर्च येते तेवढं पाऊण एकरला खर्च असतो। म्हणजे शेणखत, पुन्हा औषधं वगैरे, म्हणजे ह्याला केमिकल खतं वगैरे जमत नाहीत। पूर्ण सेंद्रिय औषधं असो की खतं असो त्याच पद्धतीनं, आणि शेणखत भरपूर लागतं आणि पाणी पण भरपूर लागते या पिकासाठी। तर त्याच्यासाठी मेहनत 8 मजूर समजा रोज कामाला असतात। समजा पाऊण एकरमध्ये 8 मजूर रोज कामाला। आता मला साधारणपणे पाऊण एकरमध्ये किती खर्च येतो? तसा अंदाज काढता येणार नाही, तरी पण एक 4-5 लाख रुपये तर येत असेल माझ्यामध्ये खर्च। आणि अपेक्षित उत्पन्न समजा एक भाव बऱ्यापैकी असेल तर 1.5 वर्षात समजा 7-8 लाख रुपये येतात समजा। डबल नाही, हो जवळ डबल समजा। पण ह्या वर्षी अशी परिस्थिती खर्च पण निघाला नाही। 1-1.5 लाख रुपयाचे पानं झाले, बाकी पूर्ण समजा मळा गेला समजा। निश्चितच आपण जर बघितलं तर हे शेतकरी होते आणि पानमळ्यात झालेली दुरावस्था आपण पाहतोय। शेतकऱ्यांच्या व्यथा आपण ऐकल्यात। शासनाने, प्रशासनाने काहीतरी सहकार्य करावं, मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, चाभरा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।